नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 829A आणि 829B ऑस्टिन अरेना ताथवडे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 829A हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 RKचे 4 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 32.58 स्क्वेअर मीटर म्हणजेच 350 स्क्वेअर फीट आहे आणि 34.57 स्क्वेअर मीटर म्हणजेच 372 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 20,10,200 आणि 21,25,400 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. संकेत क्रमांक 829B हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHKचे 18 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 38.84 स्क्वेअर मीटर म्हणजेच 418 स्क्वेअर फीट आहे आणि 40.82 स्क्वेअर मीटर म्हणजेच 439 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 23,92,900 रुपीज आणि 25,08,000 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो. हा प्रीमियम प्रोजेक्ट असून 13 फ्लोअरच्या सेलेबल परंतु वेगळ्या टॉवरमध्ये म्हाडाचे फ्लॅट दिले गेले आहेत. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट 31 डिसेंबर 2025 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. हा मास्टर प्लॅन आहे. यामध्ये म्हाडाचे फ्लॅट आणि शॉप असलेला A टॉवर आणि BCDEF हे बिल्डरचे सेलेबल टॉवर आणि अम्युनिटीज दिलेल्या दिसत आहेत. A बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट कोणत्या फ्लोअरवर आहेत ते आम्ही सांगत आहोत. 6th फ्लोअरवर 2 फ्लॅट, 8 to 12th फ्लोअरवर प्रत्येकी 4 फ्लॅट असे एकूण 22 फ्लॅट दिले आहेत. हा 6th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 4 फ्लॅट असून त्यातील 2 1 RKचे फ्लॅट म्हाडासाठी आहेत. याच फ्लोअरवर रेफ्युजी एरिया असून 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आल्या आहेत. हा 11th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 4ही फ्लॅट म्हाडासाठी असून त्यापैकी 2 1 RK आणि 2 1 BHK आहेत. या फ्लोअरवर रेफ्युजी एरिया दिलेला आहे. महत्वाचे म्हणजे 1 RK साठी 2 बाल्कनी आणि 1 BHK साठी 3 बाल्कनी देण्यात आल्या आहेत. हा 8 to 10th आणि 12th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर म्हाडासाठी 1 BHKचे 4 फ्लॅट देण्यात आले आहेत. हा 1 RKचा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, राईट साईडला किचन विथ बाल्कनी, पुढे पॅसेज आणि WC बाथरूम वेगवेगळे देण्यात आले आहेत. हा 1 BHKचा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, राईट साईडला किचन विथ बाल्कनी, पॅसेज मधून लेफ्ट साईडला बेडरूम विथ बाल्कनी आणि राईट साईडला WC आणि बाथरूम वेगवेगळे देण्यात आले आहेत. या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, योगा डेक, वर्क फ्रॉम होम सेंटर, चिल्ड्रन प्ले एरिया, फिटनेस सेंटर, मेडिटेशन टेम्पल, जॉगिंग ट्रॅक, इंडोर गेम एरिया, लायब्ररी यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत. या प्रोजेक्टच्या की हायलाइट्स आहेत त्या आपण पॉज करून पाहू शकता. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. मुंबई पुणे हायवे 200 मीटर, भूमकर चौक 250 मीटर, राजीव गांधी IT हब 5.8 किलोमीटर, इंदिरा कॉलेज 300 मीटर, आदित्य बिर्ला हॉस्पिटल 4.7 किलोमीटर, डिकॅथलॉन 220 मीटर, वाकड 2.3 किलोमीटर, डीमार्ट 3 किलोमीटर अंतरावर आहेत. हे या प्रोजेक्टचे काही स्पेशल फीचर्स आहेत ते आपण पॉज करून पाहू शकता. या एरियामध्ये 1 BHK ची किंमत अंदाजे 44 लाख आहे आणि 1 RK ची किंमत अंदाजे 34 लाख असू शकते. म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही आणि स्क्वेअर फीट मध्ये फरक असला तरीही हे फ्लॅट आपल्याला अंदाजे 12 ते 15 लाख कमी मध्ये मिळू शकतात. इथे 1 RK चा रेंट अंदाजे 14,000 आणि 1 BHK चा रेंट अंदाजे 18,000 रुपये मिळू शकतो. सोशल मीडियावर या एरियाविषयी लोकांनी काही स्टार रेटिंग दिलेले आहे. एन्व्हायरमेंट 4 आउट ऑफ 5, कनेक्टिव्हिटी 4.2 आउट ऑफ 5, सेफ्टी 3.9 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4 आउट ऑफ 5.
मायनस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टच्या ऑपोजिट साईडला कचरा डेपो आहे. म्हाडाचे फ्लॅट असलेली बिल्डिंग वेगळी असल्यामुळे कदाचित एंट्री आणि एक्झिट वेगळी असू शकते, त्यामुळे अम्युनिटीज मिळण्याची शक्यता नाही. प्लस पॉइंटमध्ये लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. म्हाडाच्या 1 RK फ्लॅटला 2 बाल्कनी आणि 1 BHKच्या फ्लॅटना 3 बाल्कनी देण्यात आल्या आहेत. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही आणि प्रोजेक्टचे काम पाहता पोझेशन वेळेवर मिळू शकते. या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपण आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.